सो गाईज मी निघालेली आहे आपल्या रुटीनला. थंडी खूप जास्त आहे म्हणून मी आज जर्किन पण घातले. रोज घालून जाते पण कधी शो ऑफ नाही केलं. इथे आता तुम्ही बोलाल की ही यांची लादी दाखवते. लादी तर आमची आहेच भाई व्हाईट, पण मी तुम्हाला दाखवत आहे गळलेले केस. माझे खूप जास्त केस गळत आहेत. सो मला कोणीतरी कमेंटमध्ये उपाय सांगा त्याच्याबद्दल. आणि माझं तर टकळं होत चाललेलं आहे 4 दिवसामध्ये. खूप जास्त केस गळलेले आहेत. मला खूप जास्त रडायला येते. म्हणजे केस कधी गळत नाही, सो मला बघून रडायला येतं आहे. आणि आता फायनली ॲब्रो करायचा मुहूर्त आलेला आहे आणि मी आलेला आहे. तर पण हे तुम्ही बघू शकता ह्या माधुरी काटकर यांच्या पार्लरमध्ये. खतरनाकमध्ये गर्दी होती. भाईसाहेब एवढं थांबेल कोण? मला नाही बाबा थांबायला आवडत. गेल्यानंतर चटपट नंबर लागला पाहिजे. तिथून रिटर्न आलो घरी, रूमवर आलो, चेंज केलं, फ्रेश झालो. नंतर मग बोलू परत जाऊ, म्हणून मग परत आलो. आणि ते आपलं चालूच आहे. आता तुम्हाला दाखवते मी की म्हणजे बघा किती टक्कल पडत झालेली हलो. त्याच्यामध्ये बांधायला लागतो तो आंबाडा. आणि नंतर मग इथे मी बघितलं तर A1 मस्तमध्ये हे झालेलं होतं. सनसेट मस्त दिसलेला होता. सनसेट झालेला. त्याच्यानंतर ती जी शेड होती ना ती एक नंबर. आणि समोरच इकडे चांद मामा. चांदामध्ये व्ह्यू एकच नंबर होता गाईज, एकदम भारी होता. आणि मी ते कॅप्चर केलेलं आहे माझ्या डोळ्यांमध्ये. सगळं झाल्यानंतर रूमवर आलो. रूमवर आल्यानंतर मसाल्याचा डब्बा खोलायला घेतलेला जान्हवीने आणि तो सांडवून घेतला अंगावर. आता ती आग होईल नाही तर बरी आहे, कुठं कुठं सांडलं आहे काय माहीत. नंतर मी इथे आपण बनवणार आहोत नवीन मेनू. कारण आज आलेली होती आमच्याकडे नलिनी, म्हणजे आमच्याकडेच असते ती. पण आता मी वेगळा प्लॅन ट्राय केलेला होता की ती बोंबील आणि डाल भात होती, म्हणून आम्ही हे नवीन ट्राय करणार. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाईज.